आणखी किती मतदान होईल हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे। पण याच नंतर जळगाव मधली एक महत्वाची बातमी आहे। एकनाथ खडसे यांनी माध्यमांची प्रतिक्रिया देताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। खास करून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। मतदान केंद्रावर बोगस मतदार असल्याचं उघडकीला आलं आणि जे बोगस मतदार पकडण्यात आले ते कट्टर शिवसैनिक आहेत असा आरोप एकनाथ खडसेंनी आता केलेला आहे। कोण वाळूचे ठेकेदार आहे निवडणूक आयोगाच्या त्या कुठेच पाळल्या जात नाही असं काही चित्र तुम्हाला दिसतंय का? आणि यावर तुम्ही गृहमंत्री म्हणा किंवा राज्य सरकारशी काही चर्चा करणार आहात का? नाही, या संदर्भामध्ये आचारसंहिता इथं जवळजवळ नाहीच। गुंडागर्दीच तुम्हाला दाखवली स्वतः। 100 गाड्या घेऊन आज कसे काय जाऊ शकतात? 5 गाड्या त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन कसे काय जाऊ शकतात? आणि या ठिकाणी मी गृहमंत्री वगैरेकडे तक्रार नाही केली, पण निवडणूक आयोगाकडे तक्रार या संदर्भातलं केली। हो, आपण आता म्हटलं की इथले गुन्हेगारांना आपण ओळखतो, म्हणजे हे नेमकं काय आपल्याला सांगायचं आहे ते जरा थोडं नाही, गुन्हेगारांचे चेहरे माझ्या ओळखीचेच आहेत ना। बऱ्याच ठिकाणी आता मी पालकमंत्री होतो, 40 वर्ष राजकारणामध्ये आहे। कोण गुन्हेगार आहे, कोण वाळूचे ठेकेदार आहे? जळगाव शहरातले सगळे वाळूवाले वगैरे घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी, सगळे वाळू माफिया दिसत आहेत त्याच्यामध्ये। आता या संदर्भामध्ये जी कारवाई करायची तर पोलिसांनी करायची। तुमच्या समोर आता व्हिज्युअल आहे, निवडणूक आयोगाने याच्यात दखल घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे। निवडणूक आयोगाच्या त्या कुठेच पाळल्या जात नाही असं काही चित्र तुम्हाला दिसतंय का? आणि यावर तुम्ही गृहमंत्री म्हणा किंवा राज्य सरकारशी काही चर्चा करणार आहात का? नाही, या संदर्भामध्ये आचारसंहिता इथं जवळजवळ नाहीच। गुंडागर्दीच तुम्हाला दाखवली स्वतः। 100 गाड्या घेऊन आज कसे काय जाऊ शकतात? 5 गाड्या त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन कसे काय जाऊ शकतात? आणि या ठिकाणी मी गृहमंत्री वगैरेकडे तक्रार। तर अजिंक्य, आपण पाहिलं काल अगदी आपल्या मुंबईतला स्टुडिओत जो काही प्रकार घडला, जी काही आग लागली, त्यानंतर मात्र सगळ्यांना असं वाटलेलं की आता काय लोकशाही मराठी आता काय करणार। पण लगेचच पुढच्या 24 तासात ज्याप्रमाणे आपण म्हणूया फिनिक्स पक्षी जसा राखेतून भरारी घेतो, तशा लोकशाही मराठीनं देखील नेमकं तेच केलेलं आहे, तेच करून दाखवलेलं आहे। अगदी 24 तासात पुन्हा एकदा ही सगळी यंत्रणा सज्ज झाली तुम्हाला अपडेट ठेवण्याकरता आणि तुमच्या भेटी करता आलो, ज्याची दखल अर्थातच लोकप्रतिनिधींनी देखील घेतलेली आहे। यावर एकनाथ खडसे यांनी देखील भाष्य केलंय, पाहूया आपण। लोकशाहीच्या मुंबई येथील स्टुडिओला आग लागली, सारा स्टुडिओ भस्मसात झाला, पण सुदैवाने प्राणहानी झाली नाही। आणि तरीही लोकशाहीची टीम जी आहे ती उभी आहे। आज न्यूजच्या दुसऱ्या याच्याच्या माध्यमातून ते न्यूज चॅनलचा आपल्या बातम्या प्रसारित करत आहे, सर्व मुलाखती प्रसारित करत आहे। मला त्यांचं धैर्याचं कौतुक करावं असं वाटतं। ह्या सगळ्या एवढा धक्क्यामधून ते लगेच एका दिवसात बाहेर आले। आता स्टुडिओ उभारणी होईल, आणखी त्याच्यामध्ये सेट होईल, तोपर्यंत ते वाटही बघतील, परंतु दुसऱ्या दिवशी कामाला लागणं हे एक फार मोठी म्हणजे कौतुकास्पद बाब आहे। तर एकनाथ खडसेंनी लोकशाही मराठीचं आणि लोकशाही मराठीच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलेलं आहे। इतक्या कमी कालावधीमध्ये ज्या काही अडचणी आमच्या समोर आल्या त्या अडचणींवर मात करून लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना बातम्या मिस करू न देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजलं आणि त्याच अनुषंगानं आम्ही केवळ 24 तासात पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो। आणि जसं मगाशी लागवीनं म्हटलं की जसा फिनिक्स पक्षी राखेतनं भरारी घेतो आणि ती त्याची भरारी असते ती उंच असते, तसाच काहीसा आमचा देखील प्रयत्न आहे। आणि आज म्हणूनच आम्ही या सगळ्या अडचणींवर, तांत्रिक अडचणींवर मात करत पुन्हा एकदा